आता झोप देखील तितकीच गरजेची आहे आणि म्हणून शास्त्रात सांगून ठेवलंय की निद्रा यत्तम सुखम दुःखम पुष्टिकार्ष बलाबलम वृषता क्लिबता ज्ञानम अज्ञानम जीवितम नच. म्हणजे झोप ही किती गरजेची आहे तर आपल्या शरीराला पोषण देण्यासाठी सुद्धा झोप आहे. जर आपलं शरीर कृश होत असेल तरी आपली झोप डिस्टर्ब होते. तुमची इन्फर्टिलिटी आणि फर्टिलिटी, पौरुषत्व आणि नपुंसकत्व दोन्ही गोष्टी ह्या झोपेवरतीच अवलंबून आहे. तुम्ही जिवंत असणं आणि मरणं हे देखील झोपेवरतीच आहे. म्हणजे तुमची झोप जर चांगली असेल तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या मॅनेज होऊ शकतात. जर ती बिघडली तर जे मी सांगितलं आता ज्ञानम अज्ञानम जीवितम नच, ह्या दोन्ही गोष्टी तिथं होणार आहेत. म्हणजे झोप चांगली आहे तर ज्या सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी आहेत त्या आपल्याला मिळणार आहे. म्हणजे पुष्टी मिळणार आहे, बल मिळणार आहे, वृषता येणार आहे, ज्ञान मिळणार आहे आणि आपण जिवंत देखील असणार आहे. पण झोप जर बिघडली तर ह्या सगळ्या गोष्टी विपरीत घडणार आहे. म्हणजे शरीर कृश होणार आहे, आपण निर्बल होणार आहोत, अंधत्वासारख्या गोष्टींकडे आपण फेस करणार आहे किंवा एखाद्या गोष्टीचं सारासार आकलन करणं जे आहे ना ते सुद्धा आपल्याकडून होणार नाही. बघा ना, एखाद दिवशी जर समजा तुमची झोप नाही पूर्ण झाली तर दुसऱ्या दिवशी तो माणूस डिस्टर्ब असतो अगदी किंवा मग बरोबर. कॉन्सन्ट्रेशन होऊ शकत नाही. आणि हे जर रोजच व्हायला लागलं तर अर्थात त्याचा शरीरावरती परिणाम हा होणारच आहे आणि मग यातनं ते हार्मोनल इम्बॅलन्स डेफिनेटली घडणार आहेत आणि एक 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 तक्रारी होतच राहणार आहेत.